तळण्याची भाकर. हो, हाच तर आपल्या जेवणाचा मूळ आधार आहे, त्याचा पाया आहे. तर सुरुवात करूया या पौष्टिक आणि गरमागरम भाकरीपासून. खरं तर याच भाकरीमुळे या जेवणाला एक खास ओळख मिळते. आता साहित्य बघितलं ना तर आश्चर्य वाटेल. इतकं साधं. फक्त 3च गोष्टी हव्यात. करण्याचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि बस गरजेनुसार कोमट पाणी. आहे की नाही एकदम सोपं? बरं, साहित्य तर कळलं. आता बघूया ही भाकर बनवतात तरी कशी. आणि सांगू का, जसं साहित्य साधं आहे ना, तशीच ही बनवायची पद्धतही अगदी सरळ सोपी आहे. तर काय करायचं? सगळ्यात आधी एका परातीत कळण्याचं पीठ घ्या, त्यात चवीनुसार मीठ टाका. झालं? आता हळूहळू कोमट पाणी घालत जा आणि एक छान मऊसर गोळा मळून घ्या. पण थांबा, एक महत्वाची गोष्ट. हे पीठ आहे ना, कमीत कमी 10-15 मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं. का? कारण त्यामुळेच भाकर एकदम मस्त मऊ होते. मग त्याचे छोटे लिंबाएवढे गोळे करून हातानेच भाकरी थापायच्या. आता तवा चांगला गरम होऊ द्या आणि त्यावर अलगद भाकर टाका. एका बाजूने झाली की तिला पलटा आणि दुसरी बाजू पण मस्त खरपूस भाजून घ्या. आणि तुम्हाला ती टम्म फुगलेली भाकर आवडते ना, मग काय, थेट गॅसच्या ज्योतीवर धरा. बघा कशी मस्त चेंडूसारखी फुगते. वाह, झालीच बघा आपली गरमागरम, एकदम मऊ लुसलुशीत कळण्याची भाकर खाण्यासाठी तयार. काय मस्त दिसते. ठीक आहे, भाकर तर झाली, पण भाकर एकटी कशी खाणार? तिच्यासोबत काहीतरी झणझणीत हवा ना. तर आता वळूया या जेवणाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे, भाकरीचा खरा सोबती, तिखट ठेचा. ठेचा. अरे वा, नावावरूनच कळतंय की हा किती तिखट आणि चटकदार असणार आहे. खरं सांगायचं तर या ठेच्याशिवाय गावाकडचं जेवण अपूर्णच वाटतं, नाही का? आणि गंमत म्हणजे याचं साहित्य पण अगदी मोजकं. हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या, थोडे भाजलेले शेंगदाणे आणि मीठ. बस. विचार करा, एवढ्याशा साहित्यातून किती भन्नाट, झणझणीत चव तयार होते. चला तर मग पटकन बघून घेऊया हा चटकदार ठेचा बनवायचा तरी कसा. पहिलं काम म्हणजे एका कढईत थोडंसं तेल गरम करा आणि त्यात मिरच्या आणि लसूण टाका. त्यांना थोडं परतून घ्यायचं, म्हणजे कसं त्यांचा तो खमंग वास सुटतो आणि चव पण वाढते. मग हे सगळं मिश्रण खलबत्त्यात घ्या किंवा मिक्सर असेल तर त्यात. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे बरं का. ठेचा म्हणजे एकदम गुळगुळीत पेस्ट नाही करायची. तो नेहमी जाडसर ओबडधोबडच वाटायचा. खरी मजा त्याच टेक्स्चरमध्ये आहे. आता याच मिश्रणात भाजलेले शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ घाला आणि सगळं एकत्र जाडसर कुटून घ्या. आणि हो, एक टिप, जर आवडत असेल ना तर वरून थोडं कच्चं तेल सोडा. आहाहा, चव एकदम भन्नाट लागते. आणि हे बघा, झाला की तयार आपला तोंडाला पाणी आणणारा झणझणीत चटपटीत ठेचा. तर आपली गरमागरम भाकर तयार आहे, झणझणीत ठेचा पण तयार आहे. मग आता वाट कसली बघायची? वेळ आली आहे या 2 झकास गोष्टींना एकत्र आणण्याची. फक्त कल्पना करा, ताटामध्ये गरमागरम भाकर, बाजूला तो तिखट ठेचा, फोडलेला कांदा आणि हो, वाटीभर थंडगार ताक. वा, याला म्हणतात अस्सल गावरान जेवणाचा अनुभव. ही जोडी म्हणजे पारंपरिक तर आहेच, पण अप्रतिम आहे. खरंच, या साध्या जेवणाच्या चवीची सर दुसऱ्या कशालाच येणार नाही. आता हे सगळं बघितल्यावर, ऐकल्यावर मनात कोणती आठवण जागी होते? आजीच्या हातची भाकर आठवते की शेतातलं जेवण? नक्की कोणत्या खास क्षणाची आठवण येते?